मम्मी, अगं माझं टिफिन रेडी झालं काय? थांब ग थोडा वेळ. किती काय करतेस तू? अगं पण किती वेळ? ऑलरेडी लेट झालंय मला. जाऊ दे, मी बाहेरूनच खाऊन घेईन. अगं पण ते पोरगी ना, मला हिचं तर काही समजतच नाही. नुसतं बाहेरचं खायला पाहिजे हिला. काय ग, तू आज पण टिफिन नाही आणलं? नाही नाही यार, मम्मीने आज पण उशीर केला. तस पण मला बाहेरचं खायला आवडतं. तुम्ही सर्वजण बसा, मी काहीतरी घेऊन येते खाऊ. काकू 2 कुरकुरे आणि 1 पाण्याची बॉटल द्या. तू आज जेवणामध्ये काय आणलीये? पराठे आणले. खा बेटा खा. आता तुला समजणार नाही, पण ज्या वेळेवर तुझ्यावर बितणार ना, तेव्हा तुला नक्की कळेल. काय ना होत नाही यार, जेवण ते पाहून घेऊन जाऊ दे. आता खाऊ दे मला. घे ना. नाही, मी प्लास्टिकच्या बॉटलचं पाणी नाही पित. ए चला, मी निघते हा. मला थोडं बाहेर जायचंय. समजलं? हिला मी म्हंटल होतं बाहेरचं काहीच नको खाऊ म्हणून. झालं ना हेच. मला एक सांगा, तुमची मुलगी घरी जेवण वगैरे कमी करते काय? हो सर, ही दररोज घरचं टिफिन न खाता बाहेरचे कुरकुरे आणि प्लास्टिक मधल्या बॉटलचं पाणी पित असते. अच्छा, म्हणून ही घरी जेवण कमी करते. बघा, तुमची मुलगी बाहेरचं प्लास्टिक फूड जसे कुरकुरे आणि प्लास्टिकच्या बॉटल मधलं पाणी पित असल्यामुळे तिच्या शरीरामध्ये बीपी नावाचे केमिकल पसरले आहेत. आणि हे केमिकल ज्यावेळेस शरीरामध्ये पसरतात त्याने कॅन्सर सुद्धा होऊ शकतो. कॅन्सर? हो, कॅन्सर. तुम्हाला माहिती आहे, दरवर्षी लाखो कॅन्सर पेशंटमध्ये बीपी नावाचा केमिकल आढळतो, जो प्लास्टिक केमिकलच्या अभावामुळे होत असतो. म्हणून माझी तुम्हाला व जो हा व्हिडिओ बघत आहे त्या सर्वांना विनंती आहे की तुम्ही बाहेरचं प्लास्टिक फूड न खाता घरच्या पौष्टिक आहारांचा वापर करा. म्हणून आजपासून एकच संकल्प धरा, रिफ्यूज प्लास्टिक अँड प्रोटेक्ट युअर फ्युचर.